रसिक श्रोते हो, नमस्कार. आज श्रावणी सोमवार आणि श्रावणी सोमवार निमित्त संगीत दर्शन अर्थात दर्शन परिवार निर्मित श्रावण गाणी भाग 5 या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाची निर्मिती व मूळ संकल्पना आहे संजय बडगुजर यांची आणि निर्मिती सहाय्य आहे अनिल शिंदे सर यांचा आणि हा कार्यक्रम सादर केला आहे महेश नेहुल यांनी. चला तर मग अधिक वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमाला. नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार. संगीत दर्शन प्रस्तुत श्रावण गाणी या कार्यक्रमात मी महेश नेहुल आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. बघा ना रसिक हो, आज 5वा सोमवार. खरं म्हणजे 5 सोमवार हे क्वचित येतात नाही का श्रावण महिन्यामध्ये, परंतु ह्या वर्षी आलेले आहेत. तर नक्कीच अगदी शिवशंकराला हात जोडून आपण नमन करूयात. आणि छानपैकी आज बरेच सण आहेत. खरं म्हणजे बऱ्याच गोष्टी आज आहेत. योगायोग छान जुळून आलेला आहे. सोमवती अमावस्या सुद्धा आहे, बैलपोळा सुद्धा आहे नाही का. तर अशा या सगळ्या गोष्टींबद्दल, या सगळ्या परंपरांबद्दल आपण बोलणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळीकडे महाराष्ट्रभरामध्ये कालपासून पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालाय है ना. तर या सक्रिय झालेल्या पावसाचं आपण छान स्वागत करूयात. आणि जो काही नटलेला निसर्ग आहे, तर हा निसर्ग, ही सगळी निसर्ग संपदा आपल्याला जी काही मिळाली आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करून छान शिवशंभो अर्थात शंकराचं गाणं ऐकून आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. अगदी छानसं शिवशंकराचं हे सुंदर गीत एका चित्रपटातलं ऐकूयात. जय जय हो शंभू देवा, हर हर हो महादेवा. अरे जय जय हो शंभू देवा, हर हर हो महादेवा. आली शक्तीला जा भक्तीने आज, हो आली शक्तीला जा भक्तीने आज. आम्ही झालो धडाकेबाज. जय जय हो शंभू देवा, हर हर हो महादेवा. जय जय हो शंभू देवा, हर हर हो महादेवा. डमरुवाजे दाही दिशांना, डमरुवाजे दाही दिशांना. तालावरी जग डोले, त्रिशूळ हाती भस्म कपाळी, त्रिशूळ हाती भस्म कपाळी. जटेत गंगा शोभे. बम 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 गौरी शंकर गात चालला मस्त कलंदर. डम 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 डमरू वाजे टुडू 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 टुडू. जय जय हो शंभू देवा, हर हर हो महादेवा. जय जय हो शंभू देवा, हर हर हो
उत्सव भिडू द्या या गगनाला, उत्सव भिडू द्या या गगनाला, रंगात रंगू सारे. घडेल किमया फिरवू दुनिया, घडेल किमया फिरवू दुनिया, बघेल जग हे सारे. बम 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 गौरी शंकर गात चालला मस्त कलंदर, डम 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 डमरू वाजे टुडू 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 टुडू. जय जय हो शंभू देवा, हर हर हो महादेवा. जय जय हो शंभू देवा, हर हर हो महादेवा. शक्तीला जा तुझ्या भक्तीने आज, आली शक्तीला जा तुझ्या भक्तीने आज आम्ही झालो धडाकेबाज. जय जय हो शंभू देवा, हर हर हो महादेवा. जय जय हो शंभू देवा, हर हर हो महादेवा. जय जय हो शंभू देवा, हर हर हो महादेवा. जय जय हो शंभू देवा, हर हर हो महादेवा. जय जय हो शंभू देवा, हर हर हो महादेवा. जय जय हो शंभू देवा, हर हर हो महादेवा. जय जय हो शंभू देवा, हर हर हो महादेवा. जय जय हो शंभू देवा, हर हर हो महादेवा. तर रसिक श्रोते हो, अतिशय अप्रतिम असं हे गीत आपण ऐकलं. आणि खरं म्हणजे संगीताची हीच जादू आहे रसिका हो. अगदी श्रावण महिना असो की नसो, किंवा इतर कुठलाही सण उत्सव असो किंवा काहीही, परंतु त्या उत्सवाची वातावरण निर्मिती करण्याची जी काही ताकद आहे ना, ती खरंच या संगीतामध्ये आहे. आणि कविवर्य मंगेश पाडगावकरांना एकदा विचारलं होतं आकाशवाणीच्या एका मुलाखतीमध्ये प्रदीप हलसगीकरांनी, की रिमझिम झरती श्रावणधारा ही कविता कधी सुचली तुम्हाला, कशी सुचली? तर त्यावेळेला पाडगावकरांनी सांगितलं होतं, प्रचंड ऊन मी म्हणत होतो, अक्षरशः घाम घाम होत होता, मे महिन्याचं ते ऊन होतं. आणि या उन्हामध्ये माहीत नाही माझ्या कल्पनेमध्ये कुठून कसा श्रावण जागा झाला. लोकलनी मी प्रवास करत होतो, प्रचंड चिडचिड, अगदी कुणाशीही बोलू नये असं एक वातावरण. आणि त्या वातावरणामध्ये या कवितेच्या ओळी मला सुचल्या होत्या. तर श्रावण महिना हा असा आहे की कल्पनेत सुद्धा माणसाला आनंद देऊनच जातो. तर आता तर काय, छान नटलेली अशी निसर्ग संपदा आपल्या आजूबाजूला आहे. काही भागांमध्ये पाऊस खूप झाला आहे, तर काही भागांमध्ये अजून होतो आहे. तर असे सगळे दिवस आहेत. आणि आज अगदी शेवटचा दिवस आहे श्रावण महिन्याचा, अमावस्या आहे आणि श्रावण महिना समाप्त होतोय आहे. परंतु श्रावण महिना जरी समाप्त होत असला, श्रावण महिन्यातल्या सण उत्सवांचा हा कालावधी जरी समाप्त होत असला, तरी जो काही उत्सव आहे, वेगवेगळे उत्सव आहेत, तर ती काही संपणार नाही आहेत. ती ऊर्जा आपल्याला देत राहणार आहेत. आणि अगदी आता लगेचच काही दिवसांवरती गणपती बाप्पाचं आगमन हे होतं आहे. अनेक ठिकाणी आता स्टेज वगैरे टाकायला सुरुवात झाली आहे. डेकोरेशनचं वगैरे सामान जे काही आता मिळणार आहे, लोक विकत घेत आहेत, मिळत आहे. आणि अगदी जुनं कुठे काय ठेवलं आहे याची सुद्धा शोधाशोध सुरू झालेली आहे. ज्यांच्या घरगुती गणपती येतात तर त्यांनी तर प्रचंड तयारी आजपासूनच सुरुवात केलेली असणार, 100% कालपासूनच अगदी. कारण शनिवार रविवार काल छान सुट्ट्या होत्या आणि आता गणपती येणार आहे म्हटल्यानंतर मग हे सगळं आलंच. गौरी गणपती आणि गौरी असेल, गणपती असेल, गौरीचं सजावटीचं सामान किंवा गणपतीचं डेकोरेशनचं जे काही सामान आहे. तर अनेक जण ऑनलाईन खरेदीला सुद्धा पसंती देतात. परंतु या निमित्ताने एवढंच नक्की सांगेन की छानपैकी आपला जो काही स्थानिक दुकानदार आहे किंवा आपल्या एरियात खरेदी करण्याची जी काही मजा असते तर ती खूप छान असते, वेगळी असते. आणि त्यामुळे पैसे देखील खूप वाचतात. आणि मेन म्हणजे कुठल्या तरी एखाद्या विदेशी कंपनीला आपण आर्थिक फायदा मिळवून देण्यापेक्षा आपल्या स्थानिक एरियातला आपला दुकानदार ज्याला 4 पैसे मिळाले तर आपले पैसे आपल्या देशात राहतात, ही एक बाब आहे. आणि एक आनंद असतो खरेदीचा सुद्धा वेगळा. तर तो आनंद आपण नक्की लुटूया. आणि आजकाल मोबाईलमध्ये सगळंच इन्स्टंट मिळत असल्यामुळे अगदीच काही देखावे बघणं किंवा आरस बघणं हे तितकंसं कौतुकास्पद आता आजकाल राहिलं नाही. तरीही काही अतिशय आदर्श असे देखावे पाहायला मिळतात गणेश उत्सवाच्या समोर. तर त्याचा सुद्धा
आनंद सगळेजण घेतील. छानपैकी गर्दीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास इतरांना न देता आणि आपल्यालाही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन छानपैकी आजचा हा गणेश उत्सव जो येणार आहे तर तो आपण नक्कीच एन्जॉय करूयात, है ना. तर या सगळ्याचा मस्तपैकी धमाल म्हणजे आपण सगळे करणार आहोत. तर गणपती बाप्पाच्या आगमनाचं एक सुंदरसं गीत आपण ऐकूयात आणि सण उत्सवाच्या तयारीला सुद्धा लागूयात, नाही का. छान छान मोदक आणि वेगवेगळ्या रेसिपीज सुद्धा काहींनी आठवून ठेवल्या असतील. छान असतं हे सगळं वातावरण. तर ऐकूयात गणपती बाप्पाचं छान वर्णन करणारं किंवा अगदीच एक साधा संसारी माणूस असतो, त्याच्या फार अपेक्षा नसतात गणपती बाप्पाकडून. तशीच ही स्त्री सुद्धा आहे, हिच्याही फार अपेक्षा नसतात. माझं घरदार छान सामान्य पद्धतीनं का होईना पण सुंदर राहो, बस एवढीच काय ती तिची अपेक्षा आहे. बघूयात, ऐकूयात आपण ती काय म्हणते ते. गणपती राया पडते मी पाया,
तर रसिक श्रोते हो, छानपैकी गणपतीचं धमाल गाणं आपण ऐकलेलं आहे. आणि एक जाता जाता सांगायचं राहिलं की छान गणेश उत्सवाचा आनंद नक्की घ्या, परंतु आपल्याकडून तरी किमान कुठलंही ध्वनी प्रदूषण होणार नाही याची सुद्धा श्रोते हो नक्की काळजी घ्या. आणि अतिशय शांततेत आणि सांस्कृतिक पूर्ण कार्यक्रमांनी या सगळ्या गणेश उत्सवाचा आपण सगळेजण आनंद घ्या. आणि गणपती बाप्पा सुद्धा आपल्या सगळ्यांना अशीच सुबुद्धी देव ही प्रार्थना करूयात आपण, कारण विद्येची देवता आहे आणि खरं म्हणजे कलासुद्धा या गणपती बाप्पाकडे खूप साऱ्या होत्या. मला वाटतं काहीतरी 64 कला होत्या गणपतीकडे आणि 32 विद्या आणि 64 कलांचं हे आराध्य दैवत आहे. तर असो, तर रसिक श्रोते हो, भारत हा आपला कृषीप्रधान देश. जय जवान जय किसान. लाल बहादूर शास्त्री आपल्या भारताचे पंतप्रधान होते आणि त्यांनी अतिशय छान घोषणा दिली होती, कारण शेतकऱ्यांशिवाय आणि सैनिकांशिवाय खरं तर आपलं राष्ट्र कधीच उभं राहू शकत नाही याची पुरेपूर जाणीव असणारे हे पंतप्रधान. आणि त्यांनी दिलेली ही घोषणा याचंच प्रतीक म्हणा किंवा अगदीच परंपरा होती आपली की श्रावण महिन्यातल्या अमावस्येला आपण बैलपोळा साजरा करतो. तर हा जो काय बैलपोळा आहे तर याची ओळख आपल्याला अगदी लहानपणीपासूनच की गावागावांमध्ये खरं तर मलाही अजून आठवतं की अगदीच आमच्या घरी सुद्धा बैल होती, अगदी मागच्या वर्षीपर्यंत होती. आणि छानपैकी सकाळपासूनच अगदी आदल्या दिवशीपासूनच ज्या काही घुंगुरमाळा त्या बैलांना घालणं, झूल घालणं, सजवणं, सगळं वेगवेगळ्या गोष्टी बाजारातून आणून अगदी रंग वगैरे बैलांच्या शिंगांना लावणं, काऊ लावणं, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप छान. याच्यामध्ये दिवस कसा निघून जातो हे समजत देखील नाही. आणि संध्याकाळी रिमझिम पाऊस तर ठरलेलाच प्रत्येक बैलपोळ्याच्या दिवशी. आणि या पावसात ती बैल जी काही गावात आपलं जे काही मंदिर आहे तर त्या तिथे घेऊन जायची आणि छानपैकी बैलांची वगैरे पूजा केली जायची. घरी आल्यानंतर त्यांना जो काही गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो ही खरं तर कृतज्ञता असते बैलांच्या प्रती व्यक्त केलेली. आज कितीही ट्रॅक्टर असतील किंवा आधुनिक शेती जरी होत असेल तरी हे जे काही बैलांचं महत्त्व आहे तर ते अजूनही शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून कमी झालेलं नाही. अगदी ग्रामीण भाषेतच सांगायचं झालं तर काय होतं, ट्रॅक्टरनी रान तुडतं आणि रान तुडतं म्हणून मग बैल लागतात. कारण बैल कसं आहे, कमी त्यांची आकारमान कमी असतं त्या जे काही बैलांचे अवजार असतात त्याचं, आणि मग रान तुडत नाही असं गावाकडची लोक सांगतात आजही. माझ्या आजोबांनी मला सांगितलं काय ते ट्रॅक्टरचं खरं आहे, कारण रान तुडतं ट्रॅक्टरने, लय रान तुडतं म्हणून बैल पाहिजेत. आणि आजही मित्रांनो जे काही शहरी भागातले काही श्रोते आहेत त्यांना माहीत नाही म्हणून सांगू, आजही बैलजोडीची जी किंमत आहे ती 85-90 हजारापेक्षा कमी नाही आहे. अक्षरशः 1-1 लाख रुपयांपर्यंत बैलजोडीची किंमत आहे. म्हणजे कितीही यांत्रिक युग आलेलं असलं तरी बैलांचं महत्त्व अजून कुठेही कमी झालेलं नाही आहे. कारण कित्येक जे काही परंपरागत शेती करणारे जे शेतकरी आहेत तर ते बैलांचा वापर आजही करतात. शेती बैलांनी जरी करू शकले नाही ते तरी आपल्या दावणीला बैल असावीत ही अनेकांची भावना असते शेतकऱ्यांची. तर याच शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांसाठी जे काही गाणं आहे कष्टकऱ्यांचं आणि शेतकऱ्यांसाठीचं, तर ते एक सुंदरसं गीत आपण ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या आवाजातलं. कारण शेतकरी जो आहे तो आपल्या काळ्या आईला पंढरी मानतो जमिनीला. तर आणि तेच त्याचं सर्वस्व असतं. शेती माझी बैल म्हणजे बैलाला देवच मानतो तो. अगदी देवापेक्षाही कुठेही कमी, ईश्वरापेक्षाही कुठेही कमी लेखत नाही तो त्याला. आणि आपण लहानपणी गोष्ट वाचलीच असेल त्या बैलपोळ्याची की तो जो काही दौलत आहे तर तो त्याला बैल त्याला तो बैल जुंपत नाही गाडीला, परंतु ज्यावेळेला एक अपघात होतो आणि त्या अपघातामध्ये एकाला शिंग लागतं तेव्हा तो माणुसकी म्हणून गाडीला बैल जुंपून तो दवाखान्यात नेतो. ही जी काही कथा आहे आपल्या मराठीच्या पुस्तकात होती खूप जुन्या. जे जुने विद्यार्थी असतील इथे त्यांना माहिती असेल श्रोते. तर अशा या सगळ्या बैलांच्या प्रती आणि पर्यायाने आपणही शेतकऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करूयात. अतिशय हलाखीचं जीवन या शेतकऱ्यांचं असतं. कित्येक भागांमध्ये पाऊस असतो नसतो, पण तरीही एक देशसेवा म्हणून हे व्रत स्वीकारलेलं ज्यांनी आहे तर अशा या शेतकरी बांधवांनाही आपण या ठिकाणी धन्यवाद देऊयात आणि कृतज्ञता व्यक्त करूयात.
आणि असंच हे गीत की शेतीप्रती, आपल्या जनावरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारं हे छानसं आपण ऐकूयात. कष्टाळू शेतकरी, काळी आई आमची पंढरी. आम्ही कष्टाळू शेतकरी, काळी आई आमची पंढरी. आमच्या दुनियेची दौलत सारी ही जोडी बैलाची खिल्लारी. जोडी बैलाची खिल्लारी. शिंग बैलाची टोकदार, जणू भवानी तलवार. शिंग बैलाची टोकदार, जणू भवानी तलवार. गाडी पळवी ती भिर भिरी, ही जोडी बैलाची खिल्लारी. जोडी बैलाची खिल्लारी. माझ्या बैलाचं वशिंड, जशी महादेवाची पिंड. अरे वा, माझ्या बैलाचं वशिंड, जशी महादेवाची पिंड. अवतरला नंदी भुवरी, न जोडी बैलाची खिल्लारी. ही जोडी बैलाची खिल्लारी. माझ्या बैलाची कशी पाठ, जणू चंद्रभागेचं काठ. माझ्या बैलाची कशी पाठ, जणू चंद्रभागेचं काठ. रास धान्याची लावील दारी, ही जोडी बैलाची खिल्लारी. हे जोडी बैलाची खिल्लारी. माझ्या बैलाची शेपटी, दुःख दारिद्र्या धोपटी. हे हे हा हा. माझ्या बैलाची शेपटी, दुःख दारिद्र्या धोपटी. आनंद नांदवी घरी, न जोडी बैलाची. न जोडी बैलाची खिल्लारी. माझ्या बैलाची सावली, दिसे विठ्ठाई माऊली. हरी हरी. माझ्या बैलाची सावली, दिसे विठ्ठाई माऊली. वाढवी सुख संसारी, ही जोडी बैलाची खिल्लारी. जोडी बैलाची खिल्लारी. जोडी बैलाची खिल्लारी. जोडी बैलाची खिल्लारी. येळकोट येळकोट, जय मल्हार. मित्रांनो, आज सोमवती अमावस्या आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे खंडोबा जेजुरीचा. तर या जेजुरीच्या खंडोबाची खूप मोठी यात्रा खरं म्हणजे सोमवती अमावस्याला भरते आणि अतिशय प्रसन्न मनाने महाराष्ट्राच्या या जेजुरीला लोक जातात.
अनेक आख्यायिका या जेजुरीच्या खंडोबाबद्दल आहेत. उमाजी नाईकांबद्दलच्या सुद्धा आहेत की उमाजी नाईकांनाही मल्हारी मार्तंड प्रसन्न झालेले होते. जो काही जेजुरीच्या खंडोबाची कृपा आहे तर ती उमाजी नाईकांवरती होती. आणि याच खंडोबाच्या आशीर्वादाने असं सांगितलं जातं की शिवाजी महाराजांची आणि शहाजीराजांची अनेक वर्ष भेट होत नव्हती आणि ती झाली. आणि याची आख्यायिका अजून सुद्धा अशी सांगितली जाते की औरंगजेबाचं खूप मोठं सैन्य, औरंगजेबाने आदेश दिला, ये आसमान को छू लेने वाला जो मंदिर है वो हमारे कब्जे में चाहिए, वहां जो भी कुछ सोना है वो हमारे कब्जे में आना चाहिए. आणि असं म्हणून औरंगजेबाने बरंचसं सैन्य पाठवलं आणि या जेजुरीच्या गडाच्या भिंतीशी हे सगळं सैन्य आलं. आणि भिंत फोडण्यासाठी म्हणून त्यांनी जी काही हे वापरलं, सुरुंग वापरला. तो सुरुंग पेरल्यानंतर त्याचा तो थोडासा छोटासा स्फोट झाला भिंतीमध्ये. परंतु भिंतीमधून अशा मुंग्या निघाल्या जबरदस्त, अशा किरकोड्यांसारखं असं काहीतरी मोठी मुंगी असते ती अशी निघाली. आणि त्या ज्या मुंग्या होत्या त्या अक्षरशः सगळ्या सैनिकांना एकीकडून चावल्या. भयानक सगळ्यांच्या अंगावरती ते सगळं पसरलं, म्हणजे अगदी मधमाशा चावाव्यात तसं. आणि अक्षरशः औरंगजेबाचं सगळं सैन्य हळूहळू परागंदा झालं त्या भागातून असं म्हटलं जातं. तर अशा अनेक आख्यायिका आहेत खंडोबाच्या. बानू, म्हाळसा याबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, कारण ती प्रसिद्ध सिरियल आपण सगळ्यांनी बघितली ना झी मराठीवरती. अर्थात यापूर्वीपासूनही माहिती आहे परंपरा म्हणून, परंतु तेव्हापासून थोडं जास्त माहिती झालं लोकांना, म्हणजे शहरी लोकांना. ग्रामीण भागामध्ये तर सगळं माहिती आहेच. हे जागरण गोंधळाची ती लोकप्रिय परंपरा, वाघ्या मुरळी किंवा ही सगळी. तर असं हे छानसं आपलं आराध्य दैवत आहे, तर त्याला सुद्धा आपण वंदन करूयात या आपल्या आजच्या श्रावण गाणीच्या निमित्ताने. खरं म्हणजे आपला कार्यक्रम श्रावण गाणी आहे, परंतु ज्या काही आपल्या आजूबाजूच्या परंपरा आहे यावरच आज आपण अधिक गाणी ऐकवली. कारण गेले 4 सोमवार वेगवेगळ्या कविता असतील किंवा श्रावणाशी संबंधित श्रावणातलं जे काही वातावरण आहे किंवा वेगवेगळे सण उत्सव आहेत त्याबद्दल सगळेच जण बोललेले आहेत. त्यामुळे मग आज अगदी शेवटचाच दिवस आहे सोमवती अमावस्येचा. त्यामुळे म्हटलं चला आपल्याला थोडंसं पुढच्या महिन्यातही घेऊन जाऊ आणि थोडीशी गाणीही वेगवेगळे ऐकायला मिळावीत म्हणून वातावरणानुसार आणि आजच्या तिथीला अनुसरून अशी काही गाणी आम्ही आपल्याला ऐकवण्याचा प्रयत्न केला रसिका हो. तर हे वाघ्या मुरळीचं छानसं गाणं आपण ऐकूयात आणि आजच्या कार्यक्रमातून अर्थात मी आपला निरोप घेतो. परंतु हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे मला नक्की सांगा. मनपूर्वक धन्यवाद. ऐकूयात हे छानसं गीत. येतो भक्ताला तारा या तारा
खडकावर मारिल्या मारिल्या एक केला चमत्कार देवान देवान दिलं मेंढ्याला जीवदान जीवदान अनुभवाला तिथं अनुभवाला अनुभवाला तिथं अनुभवाला ए खंडोबा येत येडोबाई लागलं मुरळीला लागलं मुरळीला त्या माझ्या लागलं भाग्याला ए खंडोबा येत येडोबाई लागलं मुरळीला लागलं मुरळीला त्या माझ्या लागलं भाग्याला तर रसिक श्रोते हो, आताच आपण ऐकलात दर्शन परिवार प्रस्तुत श्रावण गाणी भाग 5. निर्मिती व मूळ संकल्पना संजय बडगुजर सर यांची, निर्मिती सहाय्य अनिल शिंदे यांचं, आणि हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर केला महेश निहुल यांनी. तर चला तर मग आमच्या संपूर्ण टेक्निकल टीमसह मी आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो. कार्यक्रमाच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा, कारण आपल्या प्रतिक्रिया ह्या पुढील कार्यक्रमांसाठीचं उत्साहवर्धन करतात. आणि दर्शन परिवार हे आपलं यूट्यूब चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण ते नक्कीच सबस्क्राईब करा आणि या कार्यक्रमाची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. नमस्कार.